जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, ज्यावेळेस पासून संतोष अण्णा देशमुख बीडचे सरपंच किंवा मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली, त्यावेळेस पासून एका माणसाला मास्टरमाइंड म्हटलं गेलं, तो म्हणजे वाल्मिक कराड. आणि 10-15 दिवसाखाली हार्डली 15 दिवस झाले असतील. त्या 15 दिवसामध्ये मास्टरमाइंड मीडियामधून किंवा लोकांमधून जे सुरेश दस असतील किंवा वेगवेगळे जे नेते लोक आहेत, ते प्रश्न मांडतात किंवा त्यांची बाजू मांडताना किंवा त्यांचे अवैध धंदे जे त्यांनी उकरून काढले, त्यांचे पुरावे दाखवले, त्यांनी त्यांच्या याद्या दाखवल्या, वेगवेगळ्या मधले माणसाची व्हिडिओ प्रूफ दाखवले, फोटो दाखवले, जे काय दाखवलं. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की वाल्मिक कराड हा आरोपी आहे किंवा मेन मास्टरमाइंड आहे. परंतु 10-15 दिवसाखाली असं काही घडलं, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड याचं नाव कमी कमी होत गेलं. त्या ज्या आपल्या हत्याकांड झालं होतं, त्या हत्याकांडामधून वाल्मिक कराड याचं नाव कमी कमी होत गेलं आणि मेन आरोपीवर जाऊन बसला, तो म्हणजे चाटे. विष्णू चाटे हा मेन आरोपी म्हणून एक 7-8 दिवसाखाली लोकांमध्ये सिद्ध झाला किंवा मीडियामध्ये सिद्ध झाला. कोर्टामध्ये सिद्ध नाही झाला, तो मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये सिद्ध झाला. आणि तो सिद्ध झाला, हे सगळं झालं. परंतु आज एक बातमी आली आणि ती बातमी आणि आज एक न्यायालयाने कोर्टाने एक फैसला दिला. तो म्हणजे असा की जो विष्णू चाटे आहे, तो विष्णू चाटेला आता पुढे कुठलेही पुरावे चौकशी सारखे दिसत नाहीत किंवा चौकशी योग्य त्यांची पोलीस कोठडी देण्याची गरज अशी न्यायालयाला वाटली नाही. आणि न्यायालयानं त्याला डायरेक्ट न्यायालयीन कोठडी ही सुनावलेली आहे विष्णू चाटेला. मित्रांनो, प्रश्न इतका पडतो, भयंकर प्रश्न हा आहे, चाटेच्या मोबाईल वरून फोन जातो खंडणी मागण्याचा, तो चाटे याच्यामधून इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी त्याला मिळते कशी, असा प्रश्न आता महाराष्ट्र समोर उद्भवलाय. जे लोक इतके दिवस झाल्यावर राजीनामा मागत होते, जे लोक पुढे येऊन प्रश्न मांडत होते, जे लोकांना वाटत होतं ह्याच्यामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, आपले एकनाथ शिंदे असतील, यांच्यावर सुद्धा भरोसा होता लोकांना, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांनी तर डायरेक्ट मोका लावू काही करू असं म्हटलं होतं. परंतु याच्यामध्ये आता जामीन मिळून विष्णू चाटे लवकरच बाहेर येऊ शकतो. मित्रांनो, न्याय व्यवस्था ढासळली गेली आहे का? आणि जर न्याय व्यवस्थेमध्ये प्रूव्ह झालं नसेल तर कसं काय प्रूव्ह झालं नसेल, हा सुद्धा प्रश्न लोकांपुढे आहे. कारण संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंब आज रस्त्यावर हिंडत आहे फक्त एका गोष्टीसाठी, ते म्हणजे न्याय. त्याला बाकी काही नकोय. धनंजय देशमुख यांचा भाऊ गेला, त्यांची जी मुलगी आहे वैभवी, तिचा बाप गेला. विचार करा काय वेदना, आणि स्वतःचा बाप गेला असून आज ती लोकांमध्ये जाऊन रस्त्यावर भीक मागते, ती म्हणजे न्यायाची भीक मागते. आणि तो न्याय जर मिळत नसेल या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि ते आरोपी समजा उद्या जर सुटून जर बाहेर आला तर काय अवस्था होईल त्या परिवाराची. तर परिवाराला नेमकं काय वाटन? कारण इतके दिवस आपण ऐकले की संतोष अण्णा देशमुख या हत्याकांड प्रकरणामधील मेन आरोपी वाल्मिक कराड नसून विष्णू चाटे आहे, असं सुद्धा ऐकायला भेटले आपल्याला. याच्यामध्ये कोण आहे, हत्याकांडामध्ये मेन कोण आहे, हे तर आता न्यायालय सांगेलच. परंतु पोलीस कोठडी ही वाढवणं गरजेचं होतं, कारण अजून बरेचसे काही खुलासे त्याच्यामधून उघडकीस आले असते. याच्यामध्ये आपण म्हणत नाही त्यांच्यावर बिगर आरोप असताना नसताना किंवा त्यांनी बिगर गुन्हा केला असताना त्यांना जामीन मिळावे किंवा असं मिळावं. परंतु या हत्याकांडामध्ये, या खंडणी मागणीमध्ये नेमकं काय झालं, याच्यामध्ये जर पूर्ण चौकशी झाली तरच या प्रकरणाचा छडा लागणार आहे किंवा या महाराष्ट्रातील लोकांना शांती मिळणार आहे. जे महाराष्ट्रातील लोक आज न्याय मागतायत, ते का वेडे आहेत का, असं म्हणण्याचा प्रश्न आता सरकार समोर माणसांना म्हणावा लागते. विचार करा, संतोष अण्णा देशमुखांचं कुटुंब आज रस्त्यावर हिंडत आहे. एक छोटासा त्यांचा मुलगा सुद्धा आहे, त्याचा 2-3 दिवसापूर्वी वाढदिवस होता, आणि तो वाढदिवस असताना सुद्धा त्यांनी वाढदिवस न साजरा करता ते एसटीनं प्रवास करून मुंबईला गेले. मुंबईहून मुख्यमंत्र्याला भेटले, मुख्यमंत्र्याची भेट घेतली. तिथं सुरेश दस सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा तिथं प्रकरण सगळं समजावून सांगितलं, कायदेशीर काय काय गोष्टी कराव्या लागतील या सगळ्या सांगितल्या. आणि आज ही बातमी येते की न्यायालयीन कोठडी मिळाली, म्हणजे
कायदा सुव्यवस्था नेमकी ढासळली का आणि महाराष्ट्रामध्ये न्याय नेमकं मिळणं कठीण झालंय का, हा प्रश्न आता महाराष्ट्रापुढे उद्भवतोय. जर विष्णू चाटेंना जर मिळायचं असेल जामीन, ठीक आहे, मिळू द्या. त्यांच्या जर ह्याच्यामध्ये काही संबंध नसला तर त्यांना जामीन मिळणं गरजेचं सुद्धा आहे. परंतु संबंध धडधड उघड दिसतंय सगळ्या महाराष्ट्राला, जनतेला, सगळ्या या जेवढे काही महाराष्ट्रात भारतामध्ये लोक राहतात, या प्रकरणामध्ये जर सुरुवातीपासून जर बघितलं तर संबंध उघड उघड कोणालाही दिसतो. त्याच्यामध्ये कोणीही स्पेशल असं सांगणं गरजेचं नाही की स्पेशल टीम बसवणं गरजेचं नाही. जे काही प्रकरण फोन कॉल उघडकीस आले, कॉल रेकॉर्ड उघडकीस आले, त्यावेळेसपासून संबंध दिसतो आणि ती पोलीस कोठडीमध्ये अजून चौकशी होणं त्यांची गरजेची होती. विष्णू चाटेची चौकशी होणं ही गरजेची होती आणि न्यायालयाने जो निर्णय दिला आहे की त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे, ती न्यायालयाचा तर सगळ्यांना रिस्पेक्ट आहे, आदर आहे. न्यायालय हे न्यायालय, न्यायालयाच्या पुढे कोणीही बोलू शकत नाहीये किंवा कोणी जाऊ शकत नाही. न्याय ही न्याय व्यवस्था म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शिवरायांनी उपस्थित केलेली न्याय व्यवस्था आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की मी शिवरायांच्या स्वराज्याकडे बघून हे राज्यघटना लिहिलेली आहे आणि हे शिवरायांच्या स्वराज्याकडे बघून राज्यघटना जर लिहिलेली असेल तर नक्कीच याच्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.